नमस्कार शेतकरी बंधूंनो, द्वारकाई फार्ममध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आपण अश्वगंधा फार्मिंग या विषयावर व्हिडिओ सिरीज बनवत आहोत। शेतकऱ्यांना अश्वगंधेविषयी संपूर्ण माहिती मिळावी या हेतूने आपण ही अश्वगंधा लागवडीची व्हिडिओ सिरीज शेतकऱ्यांना माहितीसाठी बनवत आहोत। आज हा आपला चौथा व्हिडिओ या सिरीजमधला आहे आणि 6 जुलै रोजी याची आपण पेरणी केली होती। आता बघा ही अश्वगंधाची रोपे कशी वाढलेली आहेत। तरी यावर्षी पाऊस कमी आहे आणि ही आपले पाऊस कमी असल्यामुळं सगळी रोपे अश्वगंधाची सगळी रोपे ही एकसारखी वाढलेली नाही आहेत। तुम्ही बघू शकता, हे बघा, यावर्षी पाऊस खूप कमी असल्यामुळं हा फरक आपल्याला दिसत आहे। हे बघा, काही झाडं हे बघा किती छान वाढलेली आहेत, यांना आता फुलंसुद्धा यायला लागलेली आहेत। हे फक्त 1.5-2 महिन्याचं अश्वगंधाचं पीक आहे। हे बघा, याला ही बघा ही फुलं यायला लागलेली आहेत आणि काही अजून तर खूप छोटी आहेत। हे बघा, तरीसुद्धा अश्वगंधेने आपलं शेत आता पूर्णपणे झाकलेलं आहे। तुम्ही बघू शकता, त्या शेजारी ही तूर आहे, ही तूर पण बघा कशी झालेली आहे। यावर्षी निसर्गाने आपल्याला साथ दिली नाही, पाऊस खूप कमी आहे, त्यामुळं कदाचित आपल्याला हे असे एकसारखे झाडं झालेले दिसत नाहीत। हे बघा, काही ठिकाणी तर अजून पण जमीन दिसत आहे, अजूनही छोटे छोटे अश्वगंधाचे रोपं तुम्हाला दिसत आहेत। हे बघा, हे बघा, हे बघा, ही अश्वगंधेची आजची परिस्थिती आहे। याला पाण्याची खूप गरज आहे, परंतु पाऊस येत नसल्यामुळे ह्याला पाणी काही आपण देऊ शकत नाही। आम्ही तरी याला 2 वेळ पाणी स्प्रिंकलरच्या सहाय्याने देण्याचा प्रयत्न केला, परंतु आता इतर शेताला आमच्या पाणी देण्यासाठी नसल्यामुळं आम्ही ह्याला आता वरच्या पावसाच्या पाण्यावरतीच सोडलेलं आहे। तुम्ही बघू शकता ही कशी झालेली आहेत। आता जर निसर्गाने आपल्याला साथ दिली आणि पाऊस जर आला तर कदाचित हे राहिलेली झाडं बाकीची सुद्धा मोठी होतील अशी आशा करावी, दुसरं तर काही करू शकत नाही। हे बघा, हा आपला चौथा व्हिडिओ या मालिकेतील आहे अश्वगंधा फार्मिंग। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, यामधून तुम्हाला काही माहिती मिळाली आहे का नाही, किंवा तुम्हाला अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता। हे माझं शेत आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।